तर नमस्कार मित्रांनो, या फ्रीडम सेलमध्ये आपण फ्लिपकार्टवरून AI पल्स हा मोबाईल ऑर्डर केला होता. तर या मोबाईलचा नेमका रिव्ह्यू आणि यूजर एक्सपिरियन्स कसा आहे याची अनबॉक्सिंग या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपण 464 GB मोबाईल बनवला होता. यामध्ये विविध प्रकारचे कलर उपलब्ध आहेत, आपण बघू शकता. या मोबाईलच्या बॉक्समध्ये आपल्याला हँडसेट, 10 वॅटचा चार्जर, टाईप सी डाटा केबल, TPU केस, स्क्रीन प्रोटेक्टर, फिल्म, सिम कार्ड इजेक्टर एवढ्या गोष्टी मिळणार आहेत. तर आपण आता मोबाईलची अनबॉक्सिंग करूया. चला तर मग. 3, 2, 1. तर आपला हा बॉक्स आलेला आहे फ्लिपकार्टतर्फे. तर हा बॉक्स आपण ओपन करतोय. ही ओपन बॉक्स डिलिव्हरी असते, त्यामुळे हा मोबाईल अगोदर ओपन केलेला आहे. तरीसुद्धा आपण डेमो म्हणून हा इथे अनबॉक्स करतोय. तर मित्रांनो, आपण हा बॉक्स बघू शकता. त्यावर AI प्लस स्मार्टफोन असं दिलेलं आहे. बॉक्स उघडला की आपल्याला त्यामध्ये मोबाईल दिसतो. मोबाईलवर AI प्लसचा बॅक साईडला लोगो आहे. कॅमेरा मॅट फिनिश आहे. कलर खूप चांगला आहे, ब्ल्यू. मोबाईल दिसायला हँडसेट खूप चांगला आहे. वजनाने सुद्धा हलका आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक कवर मिळेल. ती कवरसुद्धा खूप चांगली आहे. क्वालिटी मटेरियल आहे ते. सिलिकॉन बेस कवर आहे, ट्रान्सपरंट. खूप चांगल्या प्रकारची चांगली कवर आहे ती. त्यानंतर त्याखाली आपल्याला दिसेल चार्जर. हा चार्जर 10 वॅटचा आहे. हा मोबाईल 18 वॅटला सुद्धा सपोर्ट करतो. फास्ट चार्जिंगला सुद्धा सपोर्ट करतो. परंतु बॉक्समध्ये हा AI प्लसचा 10 वॅटचा चार्जर आहे. त्यानंतर डेटा केबल आहे सोबत. या ठिकाणी मित्रांनो, कंपनीने थोडी कॉस्ट कटिंग केल्यासारखं दिसते, कारण हा केबल खूप छोटा आहे, पण ठीकठाक आहे. या प्राईजमध्ये तो खूप चांगला आहे, कारण हा मोबाईल 4,500 रुपयामध्ये आपण खरेदी केलेला आहे. एकंदरीत चांगला आहे. त्यानंतर यूजर मॅन्युअल आहे बॉक्समध्ये. तर बॉक्समध्ये एवढं सगळं आपल्याला मिळते. एक इजेक्टर पिनसुद्धा आहे. आता आपण हे बघून घेऊ. थोडंसं यूजर मॅन्युअलसुद्धा रीड करू. हे बघा, हँडसेटला साईडला स्विच आहे. जे स्विच बटन आहे ते रेड कलरचं आहे. खूप छान दिसते. मोबाईलचा लुकसुद्धा छान आहे. आम्ही सर्व बाजूंनी तो टेस्ट करून पाहिला. वजनाने सुद्धा लाईट वेट आहे. बॅक साईडला असा मस्तपैकी चांगला लोगो दिसतोय. हा मोबाईल दिसायला सुद्धा एकदम असं वाटणार नाही की हा 4-5 हजाराचा मोबाईल आहे. एकदम रिच लुकमध्ये दिसतो. कलरसुद्धा यामध्ये रिच आहे, बघू शकता आपण. बॅक साईडला शॉर्ट डिटेल आहे. मोबाईलची बॅटरी 5000 mAh आहे. खूप चांगली बॅटरी आहे. साईड बटन बघा. या ठिकाणीच थंबनेल लॉक आहे. यामध्ये फेस लॉकसुद्धा आहे, थंबनेल लॉक आहे, आणि आपण कोडसुद्धा टाकू शकतो. एकंदरीत सगळ्या गोष्टी कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत कंपनीने. हा मोबाईल दिसायला खूप सुंदर आणि चांगला दिसतोय, त्यामुळे घ्यायला काही हरकत नाही. याचा हा फर्स्ट लुक आहे. या मोबाईलचा बॉक्ससुद्धा खूप चांगला आहे. जे 10-15 हजाराचा मोबाईल असतो त्या प्रकारेच हा बॉक्स आहे. हा मोबाईल पूर्णतः भारतीय असल्याने यामध्ये सर्व डाटा सेफ आहे. याची बॅजिंगसुद्धा आपल्या बॉक्सवर केलेली आहे. 464 GBचा हा मोबाईल आहे आपला. तर हा पूर्णतः भारतात तयार झालेला आहे. याचं सॉफ्टवेअरसुद्धा भारतातलं आहे, आणि हा डिझाईन केलेला आहे नेक्स्ट क्यू. त्यावर दिसते बघा, डिझाईन इन इंडिया बाय नेक्स्ट क्यू. यामध्ये सॉफ्टवेअर नेक्स्ट क्यूचं आहे. खूप चांगला आहे मोबाईल. साईड बटनसुद्धा खूप सुंदर दिसते, त्यामुळे मोबाईलला रिच लुक येतो. मोबाईलवर स्क्रीन गार्डसुद्धा इनबिल्ट लावलेलं दिसते आपल्याला. ते परत लावायचं काम नाही. आता आपण ओपनिंग एक्सपिरियन्स घेतोय. मोबाईल ओपन केल्यानंतर एक 2-4 सेकंदामध्ये ओपन होतो. त्यानंतर नेक्स्ट क्यू नावाचा लोगो येतो. त्यानंतर थोडासा वेळ घेतो मोबाईल, एक 2-4 सेकंद, पण ठीकठाक आहे. यानंतर आपण याचा यूजर एक्सपिरियन्स बघू. A few moments later. हा मोबाईल मित्रांनो मी जवळपास 1 दिवस पूर्ण वापरला. त्यामध्ये पूर्ण सेटिंग केली, लॉक स्क्रीन वगैरे सगळं काय सेट केलं. हे बघा, स्क्रीन पण खूप चांगली आहे त्याची. डिस्प्ले एकदम चांगला आहे. नॉच कॅमेरा आहे समोर. त्यामुळे या किमतीमध्ये असा मोबाईल मिळणे हे मला तरी असं वाटतं आतापर्यंत शक्य झालेलं नाही, पण या कंपनीने ते शक्य केलेलं आहे.
यामध्ये फिंगरप्रिंट लॉक हे खूप फास्ट आणि चांगलं काम करते. टच केले की एकदम फास्टमध्ये लॉक उघडते. फक्त फेस लॉकचा थोडा प्रॉब्लेम येतोय. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी कुठल्याही कंपनीची किंवा कोणाची स्पॉन्सरशिप नाही. आपण एक ऑनेस्ट असा रिव्ह्यू देतो आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण कॅमेरा एक्सपिरियन्स कसा आहे ते बघणार आहोत. या मोबाईलमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा बघा सेल्फी काढलेला आहे मोबाईलने. चांगले फोटो येतात. आणि रेअर कॅमेरा हा 50 मेगापिक्सेलचा आहे. हे लाईव्ह फोटो मी काढलेले आहेत. पोर्ट्रेटमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचे फोटो येतात. त्यानंतर आम्ही छोटासा एक व्हिडिओ काढला. त्या व्हिडिओची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. हे बघा, एकदम क्लिअर असा व्हिडिओ येतो. तर अशा प्रकारे हा मोबाईल खूप चांगला आहे मित्रांनो. यासोबतच ट्रिपल सिम स्लॉट दिसते, म्हणजे 2 सिम आणि 1 मेमरी कार्ड सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. चांगला आहे. यानंतर आम्ही साऊंड क्वालिटी टेस्ट केली. तर बघा साऊंड कसा येतो. तर आता आपण डिस्प्लेची क्वालिटी चेक करू. चला तर. खूप छान असा डिस्प्ले आहे. तर हा मोबाईल सध्या फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. याची किंमत 5,000 रुपये आहे. पण हा मोबाईल आपल्याला 464 या व्हेरियंटमध्ये जवळपास 4,500 मिळू शकतो, ऑफर प्राईजमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.